प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट म्हटला की आपल्या डोक्यात सगळ्यात आधी येतं ते म्हणजे अंड किंवा अंड्याचं ऑमलेट. परंतु हे अंड व्हेजिटेरियन किंवा वेगन लोक खाऊ शकत नाही. मग अशा लोकांसाठी व्हेज ऑमलेटचा ऑप्शन असेल तर. नमस्कार, मी स्वराली आणि स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय व्हेज ऑमलेट किंवा याला आपण बेसनचा चिला सुद्धा म्हणतो. ही रेसिपी फार पटकन बनवून होते. चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हेज ऑमलेट बनवण्यासाठी एका बॉलमध्ये मी इथे 1 कप बेसन घेते. त्यात आपल्याला आता 2 चमचे इथे मैदा घालायचा आहे. मैद्यामुळे आपल्या ऑमलेटला खूप छान सुंदर असं टेक्स्चर येतं. मैद्यासोबत आपण इथे एखाद ब्रेड सुद्धा कुस्करून घालू शकता. चिमूटभर खायचा सोडा, अर्धा चमचा हळदीचा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट पावडर. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलाय. आपण नॉर्मल जो तिखट लाल मिरचीचा पावडर येतो तो सुद्धा इथे वापरू शकता. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून आपल्याला यात घालायचं आहे. बेसनच्या कुठल्याही पदार्थात ओव्याची चव खूप सुंदर लागते. आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता याचे एक बॅटर करून घ्यायचे. जसं आपण भजीसाठी किंवा वड्यासाठी बॅटर करून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचे. या कन्सिस्टन्सीचं बॅटर झालं की आपण यात आता आपल्या आवडीच्या भाज्या घालून घेऊया. भाज्यामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेत. तसंच 2 मध्यम आकाराचं बारीक चिरलेलं टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. आपल्याला आवडत असल्यास आपण यात अजून भाज्या सुद्धा ॲड करू शकता, जसं की गाजर, मटार किंवा शिमला मिर्च. सगळ्या भाज्या या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या की आपल्याला यात थोडंसं पाणी घालून हे बॅटर अजून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. जसं आपण डोशाचं बॅटर करतो सेम कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची ठेवायची. आपल्याला या बॅटरची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप पातळ नाही करायचे किंवा अगदी जास्तच घट्ट जाडसर असं बॅटर नाही करायचे. असं ते छान फ्लोई बॅटर असलं पाहिजे. गॅसवर पॅन तवा गरम करत ठेवायचं. तवा जसा गरम झाला की त्यावर 1 चमचाभर तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित ब्रशच्या मदतीने सगळीकडे पसरून घ्यायचं. गरम पॅनवर आपल्याला आता हे थोडं थोडं बॅटर घालायचे आणि इव्हनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे. आपण हे ऑमलेट आपल्या आवडीच्या साईजनुसार छोटे मोठे बनवू शकतात. आता तव्यावर झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनटं मंद ते मीडियम आचेवर आपल्याला हे ऑमलेट वाफवून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं वाफवून झाल्यावर मी याचं झाकण काढते. आपण इथे पाहू शकता खूप छान मस्त पिवळसर रंग आपल्या ऑमलेटला आलेला आहे. आपल्याला आता हे ऑमलेट टर्न करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झाल्यावर आपलं हे ऑमलेट तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी अजून काही ऑमलेट तयार करून घेते. हे बेसनचं ऑमलेट किंवा याला बेसनचा चिला सुद्धा म्हणतात. हा एक व्हेजिटेरियन किंवा वेगन लोकांसाठी ब्रेकफास्टचा खूप चांगला ऑप्शन आहे. तसंच ही एक डायट रेसिपी सुद्धा आपण म्हणू शकतो. बेसनमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे ही एक खूप हेल्दी रेसिपी आहे. जे लोक खूप जिम करतात आणि जिम केल्यामुळे मसल लॉस होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीनचा इंटेक करावा लागतो. त्या लोकांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तेव्हा ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.